श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व ऐका. पूर्वी रजक कथानका, तू ते आपण निरोपिले. उपजला तो म्लेच्छ यातीत, विदुरा नगरी राज्य करीत. पुत्रपौत्री नांदत, महानंदे परियेसा. विशेष भक्ती विप्रांवरी, ती असे पूर्व संस्कारी. अस्ति देवालये भूमीवरी, उपद्रव नेदी तयांसी. त्याचे घरचे पुरोहित, तया रायासी शिकवित. आपण होऊनी म्लेच्छ जात, देव द्विजा निंदावे. मंदमती द्विज जाती, देका पाषाण पूजा करीती. समस्तांते देव म्हणती, काष्ट वृक्ष पाषाणासी. राजा म्हणे पुरोहितांसी, तुम्ही निरोपिले आम्हासी. अणुरेणू तृण काष्टेसी, सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त जातींची उत्पत्ती, जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायुरीती, आकाशा पासाव परियेसा. आणिक तुम्ही म्हणाल ऐसे, पूजिती पाषाण देवा सरिसे. सर्वाठाई पूर्ण भासे, विश्वात्मा तो एकची. ऐशा परी पुरोहितांसी, सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसी, विश्वास देव द्विजांवरी. राजा देखा येणे परी, होता तया विदुरा नगरी. पुढे त्याचे मांडीवरी, स्फोटक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती, तया स्फोटका लेप करीती. शमन नोहे कवणे रीती, महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी, श्री गुरु असता गाणगा भुवनी. विचार करीती आपुले मनी, राजा येईल म्हणून या. प्रकट झाली महिमा ख्यात, पहावया येती म्लेच्छ जात. आता राहावे आम्ही गुप्त, लौकिकार्थ परियेसा. आले ईश्वर नाम संवत्सरू, सिंहराशी आला असे गुरु. गौतमी तीर्थ असे तोरू, यात्रा प्रसंगे जावे जाता. म्हणती सर्व शिष्यांसी, करा आई ती वेगेसी. येतो राजा बोलावयासी, जावे त्वरित गंगेला. येणे परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगापुरी ख्याती. राजा यवना जाहलीमती, पूर्व संस्कारे परियेसा. स्फोटकाच्या दुःखे राजा, अपार कष्टला सहजा. नाना परीची औषधे निजा, करिता तयान होय बरवे. विप्र म्हणती रायासी, स्थान बरवे पाप विनाशी. जावे तुम्ही सहजेसी, विनोदार्थ परियेसा. ऐकोनिया विप्र वचन, संतोषला राजा आपण. निघाला त्वरित तेथोन, पाप विनाशी तीर्थासी. समस्तांते राहूनी, एकला गेला तयास्थानी. स्नान करिता तक्षणी, आला एक यती तेथे. राजा देखोनी तयासी, नमन केले भावेसी. दावितसे स्फोटकासी, म्हणे उपशमन केवी होय. ऐकोनी तयाचे वचन, सांगता झाला तो विस्तारोन. महानुभवाचे होता दर्शन, तुझ बर्वे होईल. असे अवंती नगरी, होता एक दुराचारी. जन्मोनिया विप्र उदरी, अन्योन्य राहतसे. आपण असे मदोन्मत, सकळ स्त्रियांचवे रमत. संध्या स्नान केले त्यक्त, अन्य मार्गे राहत तसे. ऐसे असता वर्तमान, ब्राह्मण होता वैश्यासदनी. तेथे आला एक मुनी, ऋषभनामा महायोगी. तया देखोनी दोघे जण, करीती साष्टांगी नमन. भक्ती भावे करून, घेऊन आली मंदिरात. बैसो घालिती पीठ बरे, पूजा करती षोडशोपचारे. अर्ध्यपाद्य देवोनी पुढारे, गंधाक्षता लाविताती. करवुनिया भोजन, केले हस्त प्रक्षालन. बरवा पलंग आणून, देती तया योगियासी. तयावरी केले शयन, तांबूळ देती आणून. करीती पादसेवन, भक्तिभावे दोघे जण. उदय झाला दिनकरासी,
संतोषला तो तापसी, निरोप घेऊनी संतोषी, गेला आपुल्या स्थानासी. पुढे तया विप्रासी, मरण आले परियेसी, पिंगला नाम वैश्येसी, दोघे पंचत्व पावली. पूर्व कर्मानुबंधेसी, जन्म झाला राजवंशी, दशार्णवादी पतीच्या कुशी, वज्र बाहूचे उदरात. तया वज्र बाहूसी, ज्येष्ठ राणी गर्भेसी, उद्भवला गर्भ परियेसी, राजा समारंभ करीतसे. देखोनिया तिचे सवतीसी, क्रोध आला बहुवसी, गर्भ झाला सपत्नीसी, म्हणून धरिला द्वेषमनी. सर्प गरळ आणोनी, दिल्ले सवतीस नाना यत्नी, गरळ भेदिले अति गहनी, तयाराया ज्येष्ठ स्त्रियेसी. ऐशापरी राजपत्नी, झाली प्रसूत बहु कष्टेनी, उपजता बाळा तेतनी, सर्वांगी व्रण माता सुतासी. विष व्यापिले सर्वांगासी, म्हणून आक्रंदती दिवानिशी, दुःख करी राजा क्लेशी, म्हणे काय करू आता. देशोदेशीच्या वैद्यांसी, बोलाविती चिकित्सेसी, वेचिती द्रव्य अपारेसी, काही केलिया नवे बर्वे. राजा येऊनी एके दिवशी, पाहे आपले स्त्री सुतासी, देखोनिया महाक्लेशी, दुःख करी परियेसा. आता यांसी पहावयासी, कंटाळा येतो आम्हासी, बर्वे नवे सत्ययासी, काय करणे म्हणतसे. यांते देखता आम्हासी, व्रण लागती देहासी, हे असती महादोषी, यांते त्वजू म्हणतसे. राजा म्हणे दुतासी, माझे बोल परियेसी, नेऊनी आपले स्त्री पुत्रांसी, अरण्यात टाकावी. येणे परी दुतासी, राजा सांगे विस्तारेसी, रथ दिदला संजोगेसी, घेऊनी निघाला झडकरी. रथावरी बैसवोनी, घेऊनी गेला महाराणी, जेते नसे मनुष्य कोणी, तेथे ठेविली परियेसा. माता सुत दोघे जण, पीडिता ती महाव्रणे, कष्टती अन्नोदकाविण, महारण्य वनात. ऐसी महारण्यात, राजस्त्री असे हिंडत, पुढे जाता देखला पंत, गुरेचरिती रानात. तयापाशी जावोनी, पुसतसे करुणावचनी, गौरक्षकांते विनवोनी, मागे उदक कुमरकासी. गौरक्षक म्हणती तियेसी, जावे तुवा मंदिरासी, तेथे उदक बहुवसी, अन्नही तू ते मिळेल. म्हणून मार्गे दाखविती, हळूहळू जाय म्हणती, राजपत्नी मार्ग क्रमिती, गेली तया ग्रामासी. म्हणे येथे कवन राजा, संतोषी दिसते समस्त प्रजा, ऐकोनी सांगती वैश्य राजा, महाधनिक पुण्यवंत. याचे नाम पद्माकर, पुण्यवंत असे नर, तू ते रक्षील अपार, म्हणून सांगती तियेसी. इतुकिया अवसरी, तया वैश्याचिया घरी, दासी होती मनोहरी, तीही आली तिये जवळी. येवोनी पुसे ती वृत्तांत, घेवोनी गेली मंदिरात, आपल्या स्वामीसी सांगत, आद्यंत विस्तारेसी. देखोनिया वैश्यनाथ, कृपा करी अत्यंत, नेली आपुल्या मंदिरात, दिदले एक गृहतिसी. पुसोनिया वृत्तांत, वाणिज्य जाहला कृपावंत, दिल्ले अन्न वस्त्र बहुत, नित्य तिसी रक्षितसे. वर्तता ऐसे एके दिवशी, प्राण गेला कुमारकासी, प्रलाप करी बहुवसी, राजपत्नी परियेसा. मूर्छा येऊनी तयेशणी, राजपत्नी पडे धरणी, आपुले पूर्व आठवोनी, महाशोक करीतसे. नानापरी दुःख करिता, ऋषभयोगी आला त्वरिता, पूर्व जन्मीच्या उपकारार्थ, पातला ते महाज्ञानी. योगिया ते देखोनी, वंदिता झाला तो वाणी, अर्धपाद्य देवोनी, पूजा केली उपचारे. तया समयी योगीश्वर, पुसे कवण दीर्घस्वर, शोक करीतसे अपार, कवण असे म्हणतसे. सविस्तरे वाणी योगिया ते, सांगता जाहला वृत्तांत, योगीश्वर कृपावंत, आला तिये जवळिके.
म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी, कवण जन्मला भूमीसी कवण मेला सांग मज, भूते पांचा ठाई मिळोनी जाता शून्य पाही, दुःख करिता अवकाश नाही वाया का वो दुःख करीसी, तीन गुणा पासाव उपजती मनुष्य स्वभाव, सत्वगुण असे देव रजोगुणे मनुष्य जाण, तामस तोची राक्षस जैसा का गुण वसे, तैसा पिंड जन्म भासे कधी स्थिर नव्हेची, ऐसे ऐकोनी राजपत्नी करी योगियासी विनंती, आपणासी जाहली ऐसी गती राज्यभ्रष्ट होऊनी आले, माता पिता बंधुजना सोडोनी आले मी राणा, पुत्र होता माझा प्राण भरवसा मज त्याचा, तया जाहली ऐशी गती वाचोनी आपण काय प्रीती, मरण व्हावे मज निश्चिती म्हणोनी चरणी लागली, ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजे योगिया मनी, पूर्व उपकार स्मरोनी प्रसन्न जाहला तये वेळी, भस्म काढूनी तये वेळी लाविले प्रेताचे कपाळी, घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परियेसा, बाळक बैसले उठोनी सर्वांग झाले सुवर्णवर्णी, माता सुत दोघे जणी वर्ण गेले तात्काळी, राजपत्नी पुत्रासहित करी योगियासी दंडवत, ऋषभ योगी कृपावंत आणि भस्म प्रोक्षितसे, तात्काळिक दोघे जणासी शरीर झाले सूर्य संकाशी, शोभा यमान दिसे ती कैसी दिव्य देह उभयवर्ग, प्रसन्न झाला योगेश्वरू तये वेळी दिदलावरू, तुम्हा नवे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव, ऐसा प्रसन्न होऊनी योगी गेला तक्षणी, ऐक राया एकोमनी सत्पुरुषाचे सन्निधान, ऐसे राजा ऐकोनी नमन करी तये क्षणी, विनवितसे कर जोडोनी कोठे असे सत्पुरुष, ऐकोनी रायाचे वचन सांगतसे मुनी आपण, भीमातिरी गाणगा भुवन असे ते परमपुरुष, तयापाशी तुवा जावे दर्शन मात्रे होईल बर्वे, ऐकोनी राजा भावे निगता झाला तये वेळी, एको भावे राजा आपण निघाला श्री गुरुदर्शना, प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगापुरासी, ग्रामी पुसे सैनिकांसी येते एक तापसी, रूप धरी संन्यासी कोठे आहे म्हणूनिया, कोणी न बोलती तयासी राजा कोपला बहुवसी, म्हणे आलो भेटीसी दाखवा आपणासी म्हणतसे, मग म्हणती समस्त लोक अनुष्ठान स्थानी अस्तिनिक, अमर्जा संगमी माध्यान्निक करोनी ग्रामी येताती, ऐसे ऐकोनी म्लेच्छ देखा समस्ता वर्जुनी आपण एका, बसोनिया आंदोलिका गेला तया स्थानासी, दुरोनी देखता श्री गुरुसी चरणी चाले म्लेच्छ परियेसी, जवळी गेला पहा वयासी नमन करूनी उभा राहे, श्री गुरु म्हणती तयासी कारे रजका कोठे अससी, बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होनिया, ऐसे वचन ऐकोनी म्लेच्छ झाला महाज्ञानी, पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांगी नमन, राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षले आम्हासी, झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज, राजा म्हणे श्री गुरुसी राजस्फोटक आपणासी, व्यथा होतसे प्रयासी कृपा दृष्टीने पहावे, ऐसे वचन ऐकोन श्री गुरु करीती हास्यवदन, स्फोटक नाही दाखवी म्हणून पुसताती यवनासी, राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगा सरसी, विस्मय करीतसे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी, राजा म्हणे स्वामियासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी, राज्य पावलो मी संतोषी अष्टैश्वर्ये भोगिले, पुत्रपौत्र देखिले नयनी जाहलो पूर्ण अंतःकरणी, आता असे एक मनी ऐश्वर्य माझे अवलोकावे,
पूर्व माझा जन्म रजक, स्वामी वचने राज्य विशेष, पावोनी देखिले नाना सुख, उणे एक म्लेच्छ जाती, श्री गुरु मनी विचारती, पुढे होणार असे गती, कलियुगी असे दुर्जन याती, गोप्य असता पुढे बरवे, सहज जावे सिंह हस्तासी, महातीर्थ गौतमीसी, जावे आता भरवसी, येतोनिया गोप्य व्हावे, ऐसे मनी विचारुनी, श्री गुरु निघाले संगमाहुनी, राजा आपले सुखासनी, बैसवी प्रीती करुनिया, पादुका घेतल्या आपुले करी, सांगा ते येतसे चरणचारी, श्री गुरु म्हणती आरोहण करी, लोकनिंदा तुझ करीती, श्री गुरु निरोपिती यवनासी, आरोहण करी वारुवेसी, दूरी जावे नगरासी, निरोप आमचा नको मोडू, पाप विनाश तीर्थासी, भेटी होईल तुम्हासी, ऐसे म्हणोनी रायासी, अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती, चतुष्ट वारिंचत कोस देखा, राजा पातला दिवसे एका, पाप विनाशी तीर्थीनिका, अवलोकितसे श्री गुरुसी, विस्मय करी अति मानसी, येऊनी लागी चरणासी, विनवितसे भक्तीसी, गृहाप्रती यावे म्हणतसे, नगर सर्व शृंगारिले, प्रवाळ मोती तोरण केले, गुडिया मकर बांधविले, समारंभ करी नगरात, बैसवोनिया पालखीत, आपण चरण चाली चालत, नवरत्ने असे ओवाळीत, नगर लोक आरत्या आणिती, ऐशा समारंभे राजा देखा, घेऊनी गेला श्री गुरु नायका, विस्मय करीती सकळीक, महदाश्चर्य म्हणताती, ऐशा समारंभे देखा, घेऊनी गेला राजा ऐका, महाद्वारा पातला सुखा, पायघडी अंतुरती, नाना परीचे दिव्यांबरे, मार्गी अंतुरती पवित्रे, वाजती भेरी वाजंदरे, राजगृहा पातले, महासिंहासनस्थानी, शृंगार केला अति गहनी, जगद्गुरु ते नेऊनी, सिंहासनी बैसविले, समस्त लोक बाहेर ठेवूनी, श्री गुरु गेले एकले आपण, शिष्य चौघे जण, जवळी होते परियेसा, राजा विनवी स्वामियासी, अंतर पडिले श्री चरणांसी, राज्य केले बहुवसी, आता द्यावी चरणसेवा, ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती, आमुची भेटी श्री पर्वती, तुझे पुत्र राज्य करीती, तुवा यावे भेटीसी, ऐसा निरोप देऊनी, श्री गुरु निघाले तेथोनी, राजा विनवी चरण धरोनी, ज्ञान मजला असावे, कृपा सिंधू श्री गुरुनाथ, ज्ञान होईल ऐसे म्हणत, आपण निघाले त्वरित, गेले गौतमी यात्रेसी, स्नान करोनी गौतमीसी, आले गाणगापुरासी, आनंद झाला समस्तांसी, श्री गुरुचरण दर्शने, समस्त शिष्यांते बोलाविती, श्री गुरु त्यांसी निरोपिती, प्रकट झाली बहुख्याती, आता रहावे गोप्य आम्ही, यात्रा रूपे श्री पर्वतासी, निघालो आता परियेसी, प्रगट बोल हाची स्वभावेसी, गोप्य रूपे राहू येथेची, स्थान आमचे गाणगापुर, येतुनी न वाचो निर्धार, लौकिक मते अवधारा, बोल करीतो श्री शैल यात्रा, ऐसे म्हणून शिष्यांते, सांगते झाले श्री गुरुनाथ, सिद्ध सांगे नामधारका प्रत, चरित्र ऐसे श्री गुरुचे, लौकिकार्थ दाखवावयासी, निघाले आपण श्री शैल्यासी, कथा असे अति विशेषी, सिद्ध म्हणे नामधारका, इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, सार्वभौम स्फोटक शमन, ऐश्वर्यावलोकन, नाम 50शतमोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।